जय महाकाल. कन्या राशीच्या जातकानं येणारे एप्रिल, मे, जून हे 3 महिने तुमच्या आयुष्यात अशा एका महाभयंकर वादळाची नांदी ठरणार आहे, ज्याची कल्पना कदाचित तुम्ही स्वप्नातही केली नसेल. कारण अनेक वर्षापासून ज्या नात्याला तुम्ही रक्ताचं पाणी करून जपलं आणि ज्याच्या सुखासाठी स्वतःच्या आनंदाचा बळी दिला, तीच माणसं आता तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. ग्रहाची ही बदलती चाल तुमच्या आयुष्यातील मुखवटे ओढून काढणार. ज्याला तुम्ही हक्काचं मानलं होतं, त्याचा खरा व धक्कादायक चेहरा या 90 दिवसात तुमच्या समोर उघडा पडणार आहे. त्यामुळे कन्या राशीच्या जातकांनो, एप्रिलच्या कडाक्याच्या उन्हासोबतच तुमच्या वैवाहिक आणि प्रेम संबंधामध्ये थोडीशी वादाची ठिणगी पडण्याचे संकेत मिळत आहेत. जर तुमच्या नात्यात संवादापेक्षा संशय जास्त असेल तर आता सावधान राहा. कारण या 3 महिन्यात एका लहानशा चुकीचं रूपांतर मोठ्या वणव्यात होऊ शकतं. त्यामुळे तुमची सहनशीलता आता संपत चालली आहे आणि आतापर्यंत दबलेला राग ज्वालामुखीसारखा बाहेर येण्यास सज्ज झाला असेल तर ही वेळ केवळ नाती टिकवण्याची नाही, तर ज्या नात्यात तुमचा छळ होत आहे त्यातून बाहेर पडून स्वतःचा आत्मसन्मान वाचवण्याची आहे. कन्या राशीच्या जातकांनो, मे आणि जून महिन्यात तुमच्या कार्यक्षेत्रात आणि मित्रपरिवारात मोठी उलथापालथही होईल. ज्या सहकार्यावर किंवा भागीदारीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, तेच तुमच्या विरोधात कट कारस्थान रचत असल्याचे पुरावे तुमच्या हातीही लागतील. पैशाच्या व्यवहारावरून किंवा मालमत्तेवरून रक्ताच्या नात्यातही विष कालवलं जाण्याची शक्यता आहे. हे 3 महिने तुमच्यासाठी अत्यंत कठीण, भीतीदायक असले तरी लक्षात ठेवा, हे वादळ तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर नशिबाची नवीन कवाडं उघडण्यासाठी येणार आहे. तुमच्या आयुष्यात नक्की काय वाढून ठेवलंय आणि या संकटातून बाहेर कसं पडायचं हे जाणून घेण्यासाठी भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. तर कन्या राशीच्या जातकांनो, एप्रिल ते जून या 3 महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या नात्यामध्ये डेड एंड म्हणजे एका कठीण वळणाचा सामना तुम्हाला करावा लागेल. अनेक वर्षापासून ज्या नात्याला तुम्ही केवळ सवयीने व कौटुंबिक दबावाखाली ओढत होता, त्या नात्याचा खरा चेहरा आता तुमच्या समोर येईल. शनी व राहूच्या प्रभावामुळे तुमच्या मनात साचलेला असंतोष बाहेर पडेल आणि ज्या व्यक्तीवर तुम्ही अंधश्रद्धेसारखा विश्वास ठेवला होता, त्या व्यक्तीच्या वागण्यातील खोटेपणा तुम्हाला स्पष्टपणे जाणू लागेल. कन्या राशीच्या जातकांनो, या काळात तुमची सहनशीलता पूर्णपणे संपलेली असेल आणि आतापर्यंत दबलेले प्रश्न ज्वालामुखीसारखे बाहेरही येतील. तुम्हाला जाणीव होईल की ज्या नात्यात तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं, तिथे तुम्हाला फक्त गृहीत धरलं जात आहे. तुमच्या भावनाची होणारी ही पायमल्ली आता तुम्हाला सहन होणार नाही, ज्यामुळे नात्यामध्ये एक प्रकारचं थंड भिंत उभी राहू शकते. हा काळ तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत वेदनादायी असेल, कारण ज्यांना तुम्ही आपलं मानलं होतं त्यांच्याकडनं तुम्हाला मानसिक तणाव मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कन्या राशीच्या जातकाने या 3 महिन्यात सत्याचा हा असा काही सामना होईल की त्या तुमच्या पायाखालची जमीन सकेल. ती या वादळात टिकू शकणार नाही. पण लक्षात ठेवा, हे सत्याचं दर्शन होणं तुमच्यासाठी भविष्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत तुमच्या आयुष्यातील ही विषारी खोटी माणसं दूर होत नाही, तोपर्यंत तुमच्या सुखाच्या नवीन अध्यायाला सुरुवात होऊ शकणार नाही. आणि त्यामुळेच या काळात घडणाऱ्या घटनाकडे डोळे उघडे ठेवून पहा, कारण हेच तुमच्या नशिबाचं नवीन वादळ ठरणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, एप्रिल ते जून या 3 महिन्यांच्या काळात तुमच्या वैवाहिक आयुष्यात एका भीषण संघर्षाची ठिणगी पडण्याची दाट शक्यता आहे. जर तुमच्या नात्यात गेल्या काही काळापासून संवादाची जागा मौनाने आणि प्रेमाची जागा केवळ कर्तव्याने घेतली असेल तर सावधान राहा. या 90 दिवसांत ग्रहांची स्थिती अशी काही बनत आहे की तुमच्या जोडीदारासोबतचे छोटे मोठे मतभेद विकोपाला जाऊन त्याचे रूपांतर मोठ्या वादात होऊ शकते. तुमची सहनशीलता आता अशा वळणावर आहे जिथे एक छोटासा शब्दही घटस्फोटासारख्या टोकाच्या निर्णयापर्यंत घेऊन जाऊ शकतो. कन्या राशीच्या जातकांनो, या काळात जोडीदाराचा तुमच्या भावनांकडे होणारा दुर्लक्ष आणि तुमच्या कष्टाची होणारी अवहेलना तुम्हाला असह्य होईल. तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल की या नात्यात केवळ तुम्हीच तडजोड करत आहात आणि समोरून मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये. मानसिक तणाव इतका वाढू शकतो की तुम्हाला घरात राहणेही कठीण वाटू लागेल. काही लोकांसाठी ही वेळ कायदेशीर कारवाईची किंवा वेगळे राहण्याच्या निर्णयाची असू शकते, कारण आतापर्यंत दाबून ठेवलेला राग ज्वालामुखीसारखा बाहेर येण्यास सज्ज झाला आहे. कन्या राशीच्या जातकांनो, मे आणि जून महिना तुमच्या संयमाची खरी परीक्षा घेणारा ठरेल. ज्या नात्यांचा पाया केवळ स्वार्थ किंवा खोटेपणावर उभा होता, ती नाती या वादळात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळू शकतात. मात्र हे लक्षात ठेवा की हा संघर्ष तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुमच्या आत्मसन्मानाची जाणीव करून देण्यासाठी आहे.
ज्या नात्यात तुमचा अपमान होत आहे तिथून बाहेर पडण्याची शक्ती तुम्हाला याच काळात मिळेल. ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पहा, कारण या संकटातून सुटण्याचा मार्ग आणि नशिबाचे पुढचे वळण अजून पुढे उलगडणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, एप्रिल ते जून या 3 महिन्यांच्या काळात केवळ बाहेरचीच नाही तर रक्ताची नातीही तुम्हाला मोठा धक्का देऊ शकतात. कौटुंबिक शांतता भंग पावण्याचे संकेत असून संपत्ती, वारसा हक्क किंवा पैशांच्या जुन्या व्यवहारावरून घरात भीषण वादाची ठिणगी पडू शकते. ज्या नातेवाईकांना तुम्ही कठीण काळात मदत केली तेच आता तुमच्या प्रगतीवर जळफळाट करून तुमच्या विरोधात कट रचताना आढळतील. या 90 दिवसांत रक्ताच्या नात्यात स्वार्थाचं विष कालवलं जाण्याची दाट शक्यता आहे. कन्या राशीच्या जातकांनो, मे आणि जून महिना तुमच्यासाठी अत्यंत सावध राहण्याचा आहे, कारण तुमच्याच घरातील काही मंडळी तुमच्या कमाईवर आणि मालमत्तेवर डोळा ठेवून असतील. तुमच्या चांगुलपणाचा आणि भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला जाईल, ज्यामुळे मानसिक क्लेश वाढू शकतात. जवळचे मानले जाणारे लोकच तुमच्या पाठीमागे उणेदुणे काढतील किंवा तुमच्या प्रतिमेला तडा जाईल असे वागतील. या काळात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे तुमच्यासाठी आत्मघातकी ठरू शकते, मग ते कितीही जवळचे नातेवाईक का असेनात. कन्या राशीच्या जातकांनो, या 3 महिन्यांच्या संघर्षातून तुम्हाला एक मोठी शिकवण मिळणार आहे, ती म्हणजे खरे आपले कोण आणि केवळ नावापुरते जवळ असलेले कोण. संकटाच्या या काळात जे नातेवाईक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील तेच तुमचे खरे हितचिंतक असतील. बाकीचे केवळ मुखवटे घालून वावरणारे लोक या वादळात आपोआप दूर होतील. हा काळ कठीण असला तरी तुमच्या आयुष्यातील ही नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी तो अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या नशिबाचे पुढचे दरवाजे कसे उघडणार आहेत हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहत रहा. कन्या राशीच्या जातकांनो, एप्रिल ते जून या 3 महिन्यांच्या काळात तुमच्या आयुष्यात केवळ संघर्षच नाही तर नशिबाचे 3 अत्यंत शुभ आणि सकारात्मक संकेत मिळणार आहेत. ज्यांच्या घरात बऱ्याच काळापासून विवाहाच्या चर्चा थांबल्या होत्या किंवा नात्यात अडथळे येत होते, त्यांच्यासाठी हे 90 दिवस वरदान ठरणार आहेत. ग्रहांची स्थिती अशी बनत आहे की तुमच्या आयुष्यात एका योग्य आणि मनासारख्या जोडीदाराचा प्रवेश होईल आणि रखडलेली लग्नकार्यम अत्यंत थाटामाटात पार पडतील. हा या काळातील पहिला आणि सर्वात मोठा शुभ संकेत असेल. कन्या राशीच्या जातकांनो, दुसरा अत्यंत आनंदाचा संकेत म्हणजे तुमच्या घरात चिमुकल्या पावलांचे आगमन होण्याचे योग प्रबळ आहेत. ज्या दाम्पत्यांना अपत्यप्राप्तीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली त्यांच्या घरात आनंदाची बातमी येईल आणि बाळाच्या आगमनाने संपूर्ण कौटुंबिक वातावरण हर्षोल्लासाने भरून जाईल. ही आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यातील सर्व जुनी दुःख आणि ताणतणाव एका क्षणात दूर करेल. संतती सुखाचा हा काळ तुमच्यासाठी भाग्योदयाचा ठरेल, ज्यामुळे समाजात तुमचा मानसन्मानही वाढणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, तिसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे तुम्हाला अचानक धनलाभ किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. मे आणि जून महिन्यात तुम्हाला अशा 3 घटना जाणवतील ज्यातून तुम्हाला खात्री पटेल की आता तुमचे वाईट दिवस संपले आहेत. नवीन वास्तू खरेदी किंवा घराचे नूतनीकरण करण्याचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. हे 3 सकारात्मक संकेत तुमच्या आयुष्याला एक नवी उंची आणि स्थिरता देणार आहेत. नशिबाचा हा चमत्कार तुमच्यासोबत कसा घडणार आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की पहा. कन्या राशीच्या जातकांनो, एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांच्या अखेरीस तुमच्या आयुष्यात नशिबाचे असे काही दरवाजे उघडतील ज्याची तुम्ही कधीच कल्पना केली नसेल. जेव्हा एखादं जुनं आणि वाळलेलं पान गळून पडतं तेव्हाच तिथे नवीन पालवी फुटते, हे निसर्गाचं चक्र आहे. या 3 महिन्यांत जी नाती तुटली किंवा जे संघर्ष झाले तो तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्याचा एक मार्ग होता. ही खोटी आणि विषारी माणसं तुमच्या आयुष्यातून कायमची दूर झाल्यामुळे आता तुमच्या प्रगतीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. कन्या राशीच्या जातकांनो, जून महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला जाणवेल की जे वादळ आलं होतं ते तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर तुम्हाला मोकळा श्वास घेण्यासाठी आलं होतं. तुमच्या नशिबात आता अशा नवीन व्यक्तींचा प्रवेश होईल ज्या तुमचा आदर करतील आणि तुमच्या कष्टाची कदर करतील. आर्थिक क्षेत्रातही रखडलेली कामं मार्गी लागतील आणि ज्या भागीदारी किंवा नोकरीतून तुम्ही बाहेर पडला होतात त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगल्या संधी तुमच्या दारी येतील. हा काळ तुमच्या आत्मसन्मानाचा विजय ठरणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, या 3 महिन्यांच्या कठीण अनुभवानंतर तुमचं आयुष्य अधिक शांत, स्थिर आणि आनंदी होणार आहे. ज्या वेदना तुम्ही सहन केल्या
त्याचं फळ तुम्हाला नशिबाच्या रूपाने नक्कीच मिळेल. तुमच्या आयुष्यातील हा नवीन आणि सुंदर अध्याय आता सुरू झाला आहे, जिथे केवळ सत्य आणि प्रामाणिकपणाला स्थान असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या राशीबद्दलची ही माहिती मनाला भिडली असेल, तर व्हिडिओला आताच एक लाईक नक्की करा. तुमच्या आयुष्यात महादेवाची कृपा सदैव राहावी असे वाटत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या रहस्यमय आणि प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यातील महत्त्वाचे संकेत तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. धन्यवाद.